हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुरणपोळी पेस्ट्री चॅनलमध्ये. तर खूप दिवसातून मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तो आहे टी केक विथ एग्स. तर इथे मी व्हाईट एग सेपरेट केलेला आहे आणि येल्लो एग सेपरेट केलेला आहे. तर व्हाईट एग्समध्ये 3 एग्स टोटल घेतलेले आहेत मी ते हाफ के जी टी केकसाठी. तर त्या हाफ के जी टी केकसाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम मैदा आणि साखर जी आहे ती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. तर मी इथे 250 ग्रॅम मैद्यासाठी इथे घेतलेली आहे 120 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि ती थोडी थोडी करून आपल्याला त्या व्हाईट एगमध्ये टाकत आपल्याला बीटरने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं जे बीटर आहे ते हाय स्पीडवरती पाहिजे आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यानंतर जे येल्लो एग्स आहेत ज्या आपण सेपरेट केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा स्मेल नाहीसा दूर व्हावा म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत व्हॅनिला इसेन्स. तर व्हॅनिला इसेन्स मी इथे घेतलेला आहे 3-4 ड्रॉप्स. तर त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे येल्लो फूड कलर आणि देन त्याच्यामध्ये मी पिंच ऑफ सॉल्ट टाकणार आहे. तर व्यवस्थितपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला व्यवस्थितपणे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. देन हे मिक्सचर आपल्याला टाकायचं आहे आपण पिठी साखर आणि व्हाईट एगमध्ये आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याचा कलर बघू शकता तुम्ही येल्लो कलर होऊन जाणार आहे कम्प्लिटली, कारण की आपण त्याच्यामध्ये येल्लो कलर फूड कलर टाकलेला आहे. जर तुम्हाला फूड कलर नको असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. मी टाकलेला आहे. तर आपण परत एकदा त्या मिक्सचरला बीटरने मिक्स करून घेऊयात. बघू शकता तुम्ही बीटर हे आपला हाय स्पीडवरतीच पाहिजे आहे आणि कन्सिस्टन्सीही तुम्ही बघू शकतात एकदम वॉटरी आहे. याच्यामध्ये मी अजून काही पाणी ॲड केलेलं नाही आहे किंवा दही ॲड केलेलं नाही आहे, फक्त ते व्हाईट एग आणि पिठी साखर आहे. तर आता मी इथे घेत आहे 250 ग्रॅम मैदा. हा जो केक आहे तो आपण हाफ के जीचा बनवणार आहोत, म्हणून इथे मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे राहिलेली थोडीशी पिठी साखर. मी त्याच्यामध्ये वरतून टाकलेली आहे आणि आता नेक्स्ट मी याच्यामध्ये टाकत आहे बेकिंग पावडर तुम्ही बघू शकता. हाफ टेबलस्पून मी इथे बेकिंग पावडर टाकलेला आहे. त्याला मिक्स करून घ्या व्यवस्थितपणे. तर हा मैदा मी बाउलमध्ये टाकलेला आहे आणि आता जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला ते मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी आत्ता काहीही ऑइल आणि दही ॲड केलेली नाही आहे. हे मिक्स करून झाल्याच्या नंतर मी पुढे दाखवतेच काय ॲड करायचं आहे. तोपर्यंत त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या जोपर्यंत त्याच्यामधले बबल्स आहेत, ज्या गाठी आहेत, त्या वॉटरी होऊन जात नाहीत, मिक्स होऊन जात नाही. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आता कशी आहे आणि नंतर कशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. हे आता थोडंसं थिक वाटणार आहे, पण तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता ॲड करत आहे दूध ॲड करून झाल्याच्या नंतर लागेल तेवढं दूध ॲड करून तुम्ही बघू शकता आपल्याला कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे आहे आणि लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हाफ टेबलस्पून आणि त्याच्यापेक्षा थोडासा जास्त सोडा. हाफ टेबलस्पूनपेक्षा थोडा जास्त सोडा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि वरतून मी याच्यामध्ये टाकत आहे हाफ टेबलस्पून किंवा 1 विनेगर ॲड करून घ्यायचं आहे, हाफ किंवा 1 टेबलस्पून, आणि त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघा याच्यामध्ये मी ऑइल टाकलेला आहे, ते मी स्किप केलेलं आहे, माझ्याकडून व्हिडिओ राहिलेला आहे. तर याच्यामध्ये मी ऑइलसुद्धा ॲड केलेलं आहे आणि थोडंसं दहीसुद्धा ॲड केलेलं आहे. मेजरमेंट जे आहे ते मी तुम्हाला खाली देणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने राईट मेजरमेंट घेऊन हे प्लीज बनवा. थोडंसंही मेजरमेंट इकडं तिकडं होऊ देऊ नका आणि जे बॅटर आहे ते कसं बीट करायचं आहे, कसं मिक्स करायचं आहे ते व्यवस्थित करा. जर त्याच्यामध्ये गडबड झाली तर आपला केक फुगत नाही, तो दबून राहतो, असं चिकट राहतो, जास्त फुगत नाही, पफीनेस येत नाही त्याच्यामध्ये. तर तुम्ही मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करा आणि इथे आता मी 180 डिग्रीवरती आपला केक बेक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला मस्त कलर आलेला आहे केकला. खूप स्पॉन्जी केक झालेला आहे तुम्हीसुद्धा हा केक ट्राय करा आणि नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली.
जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये न्यू असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.